नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी प्रदीप सर, सह्याद्री अकॅडमी संचालक पुणे। मित्रांनो, आपण आधीच्या टॉपिकमध्ये नाम टॉपिक पाहिला होता। शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्याच्यामध्ये नाम ही टॉपिक आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे। तर आज आपण सर्वनाम प्रोनाउन हा टॉपिक घेऊन येत आहेत। तर चला चालू करूया सर्वनाम। बघा मित्रांनो, सर्वनाम म्हणजे काय? तर मित्रांनो, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात। ही त्याची व्याख्या आहे। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। बघा मित्रांनो, सर्वनामाला प्रतिनामे असे सुद्धा म्हणतात। नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय। सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो। सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो हे विधान खूप इम्पॉर्टंट आहे। या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये खालीलपैकी सर्वनामाविषयी योग्य विधान ओळखा असं म्हणतात। आणि या ठिकाणी सर्वनामांना स्वतःचा अर्थ असतो, सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो असे या ठिकाणी पर्याय दिलेले असतात। तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो। सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। ही व्याख्या तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बघा, मराठीत मित्रांनो सर्वनामाचे 9 सर्वनामे आहेत। मराठीमध्ये किती सर्वनामे आहेत? मराठीत सर्वनामे 9 आहेत। मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीतील 9 सर्वनामे आहेत। मित्रांनो बघा, मराठीत मूळ 9 सर्वनामे येतं। हे मी तुम्हाला आता सांगितली। मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 काय आहेत? सर्वनामे आहेत। मित्रांनो, या मूळ 9 सर्वनामापैकी 3 सर्वनामे ही लिंगानुसार बदलतात। तो, हा, जो ही 3 सर्वनामे आहेत। ही 3 सर्वनामे कशानुसार बदलतात मित्रांनो? लिंगानुसार बदलतात। तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात, खालीलपैकी कोणतं सर्वनाम हे लिंगानुसार बदलते? तर माहिती असलं पाहिजे की तो, हा, ठीक आहे, जो ही 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात। लिंगानुसार 3 बदलतात म्हणजे लिंगानुसार न बदलणारे किती आहेत मग? 9 पैकी 6। बघा, म्हणजेच मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत? 6 आहेत। आणि ती कोणती आहेत? मी, तू, कोण, काय, आपण, स्वतः हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। बघा मित्रांनो, पुढे मूळ सर्वनामापैकी 5 सर्वनामे ही वचनानुसार बदलतात। पहिले 5 मी, तू, तो, हा, जो ही सर्वनामे ही वचनानुसार बदलत असतात। आता जर 5 वचनानुसार बदलत असतील तर मूळ सर्वनामापैकी वचनानुसार न बदलणारे किती राहिले मित्रांनो? 4। म्हणजे 4 सर्वनामे ही वचनानुसार बदलत नाहीत। कोणते कोणते आहेत? कोण, काय, आपण, स्वतः ही सर्वनामे वचनानुसार बदलत नाहीत। आतापर्यंत आपण काय पाहिलं? सर्वनामाची व्याख्या पाहिली। नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात। सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात। मराठी सर्वनामे 9 आहेत। त्या 9 सर्वनामापैकी 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात। तो, हा, जो। मग लिंगानुसार न बदलणारे 6 आहेत। मी, तू, कोण, काय, आपण, स्वतः। मूळ सर्वनामापैकी 5 सर्वनामे ही वचनानुसार बदलतात। मी, तू, तो, हा, जो। मग वचनानुसार न बदलणारे सर्वनामे 4 आहेत। कोण, काय, आपण, स्वतः हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे। बघा मित्रांनो, आता मराठीत सर्वनामे किती असा प्रश्न परीक्षेला विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे। मराठीत 9 सर्वनामे आहेत। पण तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न विचारला की सर्वनामाचे प्रकार किती आहेत तर लक्षात ठेवा, मराठीत सर्वनामाचे 6 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत मित्रांनो? 6 प्रकार आहेत। कोणते कोणते 6 प्रकार आहेत? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि 6वं आत्मवाचक सर्वनाम। ही सर्वनामाचे 6 प्रकार आहेत। पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहेत? मी, तू। दर्शक सर्वनाम कोणते आहेत?
तो हा संबंधी सर्वनाम कोणता आहे जो प्रश्नार्थक आणि अनिश्चित सर्वनामे कोण आणि काय असतात. मग प्रश्नार्थक कधी म्हणायचं आणि त्याला अनिश्चित सर्वनाम कधी म्हणायचं हे आपण उदाहरणं घेतल्यानंतर तुम्हाला समजून येईल. आत्मवाचक सर्वनाम दोन आहेत, आपण आणि स्वतः, हे दोन आत्मवाचक सर्वनामे आहेत. तर हे जे सर्वनामाचे 6 प्रकार आहेत, या 6 प्रकाराचा अभ्यास आपण आता या ठिकाणी एक एक करून पाहूयात. बघा मित्रांनो, पहिलं पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बघा, व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे. मानव जातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे तुम्हाला वाटतंय की पुरुष म्हणजेच मानवाचा बोध होतोय, पण ह्याचा असा मानवाशी काही संबंध नाही असं व्याख्या सांगते. मग पुरुषवाचक काय आहे? बघा, तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकांचा यात समावेश होतो, पण नर या अर्थानं याला वापरलं जात नाही सर्वनामामध्ये. लक्षात ठेवा, प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत. प्रथम आणि द्वितीय सर्वनामे जे आहेत पुरुषवाचक, हे लिंगानुसार कधीच बदलत नाहीत. मात्र तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे लिंगानुसार बदलते. हे आपण पुरुषवाचक सर्वनामाचं व्याख्या पाहतोय. मग परीक्षेला काय विचारतात? तर परीक्षेला उदाहरण दिलेलं असतं. व्याख्या कुणी विचारत नाही परीक्षेला. तुम्हाला परीक्षेला उदाहरण दिलेलं असतं. आणि पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक हे 3 प्रकार पडतात. मग हे 3 प्रकार जे पडतात त्याच्यावर परीक्षेला उदाहरण असतंय. मग ते कसं असतं बघा. बघा, पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आहेत. बघा, एकवचनी प्रत्यय, अनेकवचनी प्रत्यय, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक मध्ये एकवचनी आहे मी, मला, माझे. अनेक वचनामध्ये आहे आम्ही, आपण. द्वितीय पुरुषवाचक मध्ये आहे तू, तुला, तुझे आणि तुम्ही, आपण अनेक वचनामध्ये. तृतीय पुरुषवाचक मध्ये तो, ती, ते. अनेक वचनामध्ये त्या, ती, ते. असं या ठिकाणी हा टेबल आहे मित्रांनो. बघा, मी, मला, माझे, आम्ही, आपण. बघा, द्वितीय पुरुषवाचक मध्ये तू, तुला, तुझे, तुम्ही, आपण. तृतीय पुरुषवाचक मध्ये तो, ती, ते, त्या, ती, ते. आता परीक्षेला काय विचारतात हे महत्वाचं आहे मित्रांनो. परीक्षेला या ठिकाणी तुम्हाला सारखं काय दिसतंय रे? हे बघा, आपण इथं आहे, आपण इथं आहे. बाकीचं काय जरी परीक्षेला पडलं तरी लगेच समजून येणार आहे की नाही हे उदाहरण याचं आहे बाबा. मी म्हटलं मी सिंहगड पाहिला, मी एकाच ठिकाणी, प्रथम पुरुषवाचक आहे ना. तसं आपण आणि आपण प्रथम पुरुषवाचक मध्ये सुद्धा आहे आणि द्वितीय पुरुषवाचक मध्ये सुद्धा आहे. मग ते प्रथम पुरुषवाचक कधी असणार आणि द्वितीय पुरुषवाचक कधी असणार याच्यावरती मित्रांनो परीक्षेला प्रश्न असतो. समजून घ्या प्रश्न कसा असतो परीक्षेला. आपण व प्रश्न परीक्षेला असतो. मी सहज प्रश्न पडला, तुला काय पाहिजे? तुला आलं द्वितीय पुरुषवाचक. तू कोठे चाललास? तू आलं द्वितीय पुरुषवाचक. असं तर उदाहरण बघा, मी उद्याला गावाला जाणार नाही असं मीला अंडरलाईन करून असतं. आणि असं म्हणतात सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी मी आहे म्हणजे प्रथम पुरुषवाचक आहे. म्हणजे हे उदाहरण काय झालं? प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण झालं. आम्ही तुला मदत करू, आम्ही करू. आम्ही बघा एकवचनी अनेक वचनामध्ये आहे, प्रथम पुरुषवाचक मध्ये आहे का नाही? आम्ही म्हणजे प्रथम पुरुषवाचक झालं. ते पण हे काय झालं? प्रथम पुरुषवाचक झालं. आपण आलात बरे वाटले. आपण म्हणजे कोण? आपण आलात बरे वाटले. आपण म्हणजे कोण? तुम्ही आलात. तुम्ही इथं माझा उल्लेख होतोय का? आपण आलात बरे वाटले. आपण म्हणजे कोण? तुम्ही. तुम्ही आलात बरे वाटले. म्हणजे इथं कोणता शब्द बसतोय? तुम्ही शब्द बसतोय.
मित्रांनो, जर आपणच्या खाली तुम्ही शब्द बसत असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? द्वितीय पुरुषवाचक म्हणायचं. आणि जर मी शब्द बसत असेल, बघा उदाहरणामध्ये, आपण सहलीला जाऊ, आपण जाऊ, म्हणजे मी पण आहे का नाही त्याच्यामध्ये? मी पण आहे ना, मी पण सहलीला येणार आहे, म्हणजे आपणच्या ठिकाणी मी शब्द बसतोय. जर मी शब्द बसला तर ते प्रथम पुरुषवाचक असते, आणि जर तुम्ही शब्द आपणच्या खाली बसला तर ते द्वितीय पुरुषवाचक असते. हे समजून घ्या. तुम्ही एवढे काम कराच, तुम्ही सरळ सरळ आहे, द्वितीय पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक. हे काय आहे? द्वितीय पुरुषवाचक आहे. बघा, राजे म्हणाले आपण आलात, आनंद झाला. आपण आलात, राजे म्हणाले आपण आलात, म्हणजे तुम्ही आलात. म्हणजे या ठिकाणी कोणता शब्द बसतोय मित्रांनो? तुम्ही शब्द बसतोय. म्हणजे तुम्ही शब्द बसत असेल तर ते काय झालं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झालं. बघा, आपण आत्या, आपण आत्या म्हणजे कोण? तुम्ही आत्या. इथं माझा काय संबंध आहे का? नाही. आपण आत्या म्हणजे तुम्ही शब्द बसतोय. आणि जर या ठिकाणी तुम्ही शब्द बसत असेल तर हे काय असतंय? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतंय. बघा, तो अधिकारी आहे, तो ती ते शब्द असतील तर ते सरळ सरळ तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे असतात. अशा प्रकारे हे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचकाची उदाहरणे आहेत. कसं ओळखायचं? जर आपणच्या खाली मी शब्द बसत असेल तर सरळ सरळ ते प्रथम पुरुषवाचक असतं. आपणच्या खाली जर तुम्ही शब्द बसत असेल तर ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतं. आणि तो ती ते त्या असेल तर ते तृतीय पुरुषवाचक असतं. हे ह्या उदाहरणामध्ये आपण सर्व पाहिलेलं आहे. म्हणजे आत्मवाचक सर्वनामामध्ये तुम्हाला काही डाऊट येणार नाही. पुरुषवाचक सर्वनामामध्ये तुम्हाला काही डाऊट येणार नाही. बघा मित्रांनो, दर्शक सर्वनाम दुसरा प्रकार आहे. आपण पहिला पुरुषवाचक सर्वनाम पाहिलं. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पाहिले. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. आता दर्शक सर्वनाम आपण दुसरा प्रकार पाहतोय. मित्रांनो, दर्शक सर्वनामाचा वापर मराठीत का करतात? कशासाठी करतात? तर त्याचा वापर जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी करतात. कशासाठी करतात? जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी. म्हणून त्याची व्याख्या तयार झाली आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. मराठीत 2 दर्शक सर्वनामे आहेत, तो आणि हा. तोला मी असं म्हणू शकतो, तो, ती, ते, त्या. तो, ती, ते, त्या असं म्हणू शकतो.हाला मी हा, ही, हे, ह्या असं म्हणू शकतो. बरं का, हे लक्षात ठेवा. तोला मी तो, ती, ते म्हणू शकतो. हाला मी हा, ही, हे म्हणू शकतो. पण मूळ सर्वनामे किती आहेत? दर्शक सर्वनामे 2च आहेत, तो आणि हा. ठीक आहे. बघा, तो ना आपण लांबलची वस्तू दाखवतो, म्हणजे दूरची वस्तू, आणि हा ना आपण जवळची वस्तू दाखवतो. म्हणून त्याची व्याख्या तयार होते, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम म्हणायचं. उदाहरणं आहेत. तो हडपसरचा भाग आहे, आपण दूरचं ठिकाण दाखवतोय. ते विमानतळ आहे, दूरचं ठिकाण दाखवतोय. हे माझे घर आहे, हे माझे घर आहे, जवळची वस्तू दाखवतोय, जवळचं. ही माझी बॅग आहे, जवळची बॅग दाखवतोय, माझी जवळ आहे ती माझ्या. म्हणजेच जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला या ठिकाणी दर्शक सर्वनाम म्हणतात. हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. हीच त्याची उदाहरणे आहेत. ठीक आहे. तो हडपसरचा भाग आहे, तो आलं वाक्यामध्ये, म्हणजे सरळ सरळ समजून जायचं की दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. ते विमानतळ आहे, या ठिकाणी समजून जायचं की वाक्यामध्ये ते आहे, है ना. म्हणजे हे दर्शक सर्वनाम आहे, कारण की मराठी 2 दर्शक सर्वनामे आहेत, तो किंवा हा. तो आणि हा ही 2 दर्शक सर्वनामे आहेत. बघा पुढचं उदाहरण, संबंधी सर्वनाम. मित्रांनो, व्याख्या परीक्षेला विचारतात बरं. हे 6 व्याख्या खूप महत्वाच्या आहेत. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम याच्या व्याख्या परीक्षेला असतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग संबंधी सर्वनामाची व्याख्या काय तयार होते? बघा, दर्शक सर्वनामाच्या संबंधातून. दर्शक सर्वनाम कुठे रे? हे काय इथं दर्शक सर्वनाम आहे, हे काय दर्शक सर्वनाम आहे, हे काय दर्शक सर्वनाम आहे, हे दर्शक सर्वनाम आहे.
दर्शक सर्वनामाच्या संबंधातून वाक्यात त्याच्या आधी येणाऱ्या सर्वनामाला या ठिकाणी संबंधी सर्वनाम म्हणतात. आले का नाही बघा वाक्याच्या आधी. दर्शक सर्वनामाच्या संबंधातून वाक्यात त्याच्या आधी येणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. व्याख्या समजून घ्या. बघा मराठीत एकच संबंधी सर्वनाम आहे. जो कोणता आहे? जो हे एकमेव मराठीत संबंधी सर्वनाम आहे. मी जोला असं म्हणू शकतो, जो, जी, जे, ज्या, पण मूळ किती आहे? एकच आहे, जो. हे संबंधी सर्वनाम आहे. उदाहरण बघा, जो अभ्यास करेल तो अधिकारी बनेल. जो, तो न उदाहरण या ठिकाणी जोडलेलं आहे. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जे चकाकते ते सोने नसते. जो करेल तो भरेल. म्हणजे वाक्यामध्ये जो आलेला आहे किंवा जे शब्द जो, जी, जे, ज्या या फॉर्म मध्ये आलेले असतील वाक्याच्या सुरुवातीला, तर ते काय असतात? संबंधी सर्वनामे असतात. आणि त्याची व्याख्या कशी असते? दर्शक सर्वनामाच्या संबंधातून वाक्यात त्याच्या आधी येणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. ही त्याची व्याख्या झाली. अशा पद्धतीने आपण हा संबंधी सर्वनाम पाहिलं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम. मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम कधी? मराठीत प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. बघा, प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. मित्रांनो, मराठीत दोन प्रश्नार्थक सर्वनाम येतं. कोण, काय. हे कोण, काय हे काय आहेत? प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. पण कोणला मी असं म्हणू शकतो मित्रांनो, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, असं आपण या ठिकाणी ह्याला प्रश्नार्थक सर्वनाम मानतो. कुणाला? ह्यांना प्रश्नार्थक सर्वनाम मानतो. पण मूळ सर्वनामे किती आहेत? प्रश्नार्थक दोन आहेत. कोण, काय. हे लक्षात ठेवायचं आहे. बर, प्रश्नार्थक सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम कधी म्हणायचं मग? तर बघा कधी म्हणायचं. बघा, वाक्यामध्ये कोण, काय, कोणते कोणते शब्द असणं गरजेचं आहे वाक्यामध्ये? कोण, काय या दोन्ही पैकी एक शब्द वाक्यात असणं गरजेचं आहे. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणं गरजेचं आहे. मित्रांनो, शेवटी काय असणं गरजेचं आहे? प्रश्नचिन्ह असणं गरजेचं आहे. तरच ते प्रश्नार्थक सर्वनाम असते. प्रश्नार्थक सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणण्यासाठी वाक्यात कोण, काय या दोन्ही पैकी एक शब्द असायला हवा व वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असायला हवे. मग त्याला म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम. उदाहरण बघा, वाक्यात कोणी आहे म्हणजे कोण आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. वाल्मिकीने काय लिहिले, वाक्यात काय आहे, शेवटी प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे, म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोणी, वाक्यात कोण आहे, माहिती दिली, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तिला काय झाले, वाक्यात काय शब्द आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे काय आहे मित्रांनो? ही चारही उदाहरणं प्रश्नार्थक सर्वनामाची या ठिकाणी आहेत. हे तुम्हाला समजून येतंय. बघा, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. मित्रांनो, अनिश्चितचं दुसरं नाव आहे सामान्य. हे लक्षात ठेवा. कधी कधी सामान्य सर्वनाम असं सुद्धा म्हणतात. मग तुम्हाला समजत नाही की सामान्य सर्वनाम म्हणजे काय, तर सामान्य सर्वनाम म्हणजेच अनिश्चित सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय होतं? वाक्यामध्ये कोण किंवा काय हा शब्द असायला पाहिजे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये बी सेम कंडिशन आहे, फक्त प्रश्नचिन्ह शेवटी नसायला पाहिजे. वाक्यात कोण, काय हा शब्द असायला पाहिजे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसायला पाहिजे, ही ह्याची कंडिशन आहे. बघा व्याख्या काय आहे. कोण किंवा काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता कोणत्या नामासाठी वापरले आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, ती अनिश्चित सर्वनामे असतात. प्रश्न विचारण्यासाठी वापरत नाहीत तर ते अशीच वापरलेले असतात. त्याने आपण कळून येत नाही आपल्याला की हे प्रश्न विचारला की काय केलंय, त्याच्यामुळे त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. ही व्याख्या सांगते. आणि मराठीत दोनच प्रश्न अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे आहेत, कोण, काय. बघा, आता एक लक्षात ठेवा,
कोण कॉमा कायला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम म्हणण्यासाठी वाक्यामध्ये कोण कॉमा काय या दोन्हीपैकी एक शब्द असणं गरजेचं आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसायला पाहिजे. वाक्याच्या शेवटी काय नसलं पाहिजे मित्रांनो? प्रश्नचिन्ह नसलं पाहिजे. मग ते काय असतं मित्रांनो? अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असतं. बघा, कोणी यावे टिकली मारून जावे, का प्रश्न तयार होतोय का? नाही होत. त्याच्यामुळे वाक्यात कोण आहे शेवटी प्रश्नचिन्ह नाही, म्हणजेच अनिश्चित सर्वनाम आहे. कोणी कोणास काय म्हणावे, कोण आहे शेवटी फुल स्टॉप आहे, अनिश्चित सर्वनाम. कोण ही गर्दी, बघा कोण आहे प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी नाही म्हणजे अनिश्चित आहे. माझ्या मुठीत काय ते सांगू, सांग पाहू, सांगा झालं इथे सांग आहे. माझ्या मुठीत काय ते सांग पाहू, काय शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्ह नाही. म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम म्हणण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणं गरजेचं आहे आणि कोण आणि काय न प्रश्न विचारणं गरजेचं आहे. अनिश्चित म्हणण्यासाठी कोण आणि काय वाक्यात असणं गरजेचं आहे, मात्र शेवटी प्रश्नचिन्ह नसला पाहिजे, मग ते अनिश्चित सर्वनाम होतं. मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त परीक्षेला प्रश्न विचारतात की मराठीतील कोणती दोन सर्वनामे ही सारखी आहेत, तर प्रश्नार्थक आणि अनिश्चित सर्वनामे ही सारखीच आहेत. कोण कॉमा काय सारखीच आहेत का नाही? कोण कॉमा काय, पण ओळखणं मात्र गरजेचं आहे. तर ओळखायचं कसं हे तुम्हाला मी या ठिकाणी शिकवलेलं आहे. आता बघा, शेवटचं आहे आत्मवाचक सर्वनाम. काय आहे? आत्मवाचक सर्वनाम. मित्रांनो, आता बघा एक उदाहरण घेतो मी. बघा, हे उदाहरण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या ठिकाणी स्वतःवरती हात ठेवला आणि मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हटलं मी. बघा बरं, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, वाक्य पूर्ण होतंय का नाही? होतंय ना वाक्य पूर्ण. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हटलं तरी वाक्य पूर्ण होतंय. मग आत्मवाचक सर्वनाम का वापरतात बरं? बघा, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, वाक्य पूर्ण होतंय, तरी सुद्धा स्वतः का वापरलं इथं? म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम का वापरलंय? तर मित्रांनो, जोर देण्यासाठी. कशासाठी? जोर देऊन बोलायचंय त्याला, म्हणून आत्मवाचक सर्वनाम वापरलंय. म्हणून त्याची व्याख्या तयार होते मित्रांनो. जोर देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. मित्रांनो, मराठीत दोन आत्मवाचक सर्वनाम आहेत, आपण कॉमा स्वतः. हे दोन आत्मवाचक सर्वनाम आहेत, आपण स्वतः. मित्रांनो, मराठीत काही वेळा निज हा शब्द सुद्धा आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरतात. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की काही वेळा निज हा शब्द आत्मवाचक सर्वनाम म्हणून या ठिकाणी वापरलेला असतो. आत्मवाचक सर्वनामे जोर देण्यासाठी वापरतात. दोन आत्मवाचक सर्वनामे आहेत, आपण स्वतः. काही वेळा निज शब्द आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरतात. उदाहरण बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः आलं म्हणजे आत्मवाचक सर्वनाम आहे. नागरिकांनी आपणहून, आपणाहून नाही आपणहून आहे. काय? आपणहून. बरं का, नागरिकांनी आपणहून कर भरावा. बघा, आता तुम्ही म्हणता सर आपण हे प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक मध्ये पण होतं आणि इथं आत्मवाचक मध्ये पण आले, मग कसं ओळखायचं परीक्षेला? तर लक्ष द्या, आपणला जर हुन प्रत्यय आला ना तरच ते आत्मवाचक असते. बघा, इथं हुन प्रत्यय आलाय, हुन प्रत्यय आलाय. आत्मवाचक सर्वनामाला म्हणजेच आपणला जर हुन प्रत्यय आला तरच ते आत्मवाचक सर्वनाम असतंय, नाहीतर ते प्रथम किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतंय. मग आत्मवाचक सर्वनाम आपण शब्द आल्यानंतर त्याला कोणता प्रत्यय लागला पाहिजे? तर बाबांनो, हुन प्रत्यय लागला पाहिजे. हुन, तरच ते आत्मवाचक सर्वनाम असतंय. जर त्याला हुन प्रत्यय नाही लागला तर ते प्रथम पुरुषवाचक किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतंय. हे लक्षात ठेवा. बघा, विद्यार्थ्यांनी आपणहून अभ्यास करावा. आपण आलं आहे, इथं आपण आहे, हुन प्रत्यय लागलेले आहेत. पक्षी निज, निज शब्द आलेला आहे. काही वेळा निज शब्द हा मराठीमध्ये आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरतात, हे तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. पक्षी निज बाळासह बागडती, या ठिकाणी निज शब्द हा काय करतोय? आत्मवाचक सर्वनामाचं काम करतोय.
म्हणून या ठिकाणी ही चारही उदाहरणं कशाची आहेत? आत्मवाचक सर्वनामाची आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने हा सर्वनाम नावाचा टॉपिक या ठिकाणी संपतोय. परंतु आपण ह्या टॉपिकमध्ये काय पाहिलं? पहिल्यापासून पाहू. बघा, सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मराठीत 9 सर्वनाम आहेत. मूळ 9 सर्वनामापैकी 3 सर्वनामे ही लिंगानुसार बदलतात. तो हा जो. लिंगानुसार जर 3 बदलत असतील तर लिंगानुसार न बदलणारे बाकीचे 6 झाले. कोण, काय, आपण, स्वतः. मूळ सर्वनामापैकी 5 सर्वनामे ही वचनानुसार बदलतात. मी, तू, तो, हा, जो. मग वचनानुसार जर 5 बदलत असतील तर वचनानुसार न बदलणारी बाकीचे 4 आहेत. कोण, काय, आपण, स्वतः. मित्रांनो, मराठी सर्वनामाचे 6 प्रकार आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. आपण पाहिला. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पाहिले. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. त्याच्यामध्ये आपण एकवचनी अनेकवचनी प्रत्ययाचा टेबल पाहिला. एकवचनी प्रथम पुरुषवाचक असते मी, मला, माझे. अनेकवचनी असते आम्ही, आपण. द्वितीय पुरुषवाचक मध्ये एकवचनी असते तू, तुला, तुझे. अनेकवचनी असते तुम्ही, आपण. आणि तृतीय पुरुषवाचक मध्ये त्या ठिकाणी तो, ती, ते आणि अनेकवचनी असते त्या, ती, ते. हे आपण पाहिलं. त्याची उदाहरणं पाहिले. जर आपण या शब्दाच्या खाली मी शब्द बसत असेल तर ते प्रथम पुरुषवाचक असतं. आपण या शब्दाच्या खाली जर तुम्ही शब्द बसत असेल तर ते द्वितीय पुरुषवाचक असतं. हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण दर्शक सर्वनाम पाहिलं. बघा, दर्शक सर्वनाम कशासाठी वापरतात? तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण दर्शक सर्वनामाचा मित्रांनो वापर करत असतो. मराठीत 2 दर्शक सर्वनाम येतात, तो आणि हा. हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम पाहिलं. मित्रांनो, संबंधी सर्वनामाच्या आधी दर्शक सर्वनाम आलेलं असतं वाक्यामध्ये, म्हणून आपण त्याची व्याख्या तयार झालेली आहे. दर्शक सर्वनामाच्या संबंधातून वाक्यात त्याच्या आधी येणाऱ्या सर्वनामाला आपण संबंधी सर्वनाम म्हणत असतो. मराठीत एकच संबंधी सर्वनाम आहे, जो. त्याची उदाहरणं पाहिले. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो अभ्यास करेल तो अधिकारी बनेल. जे चकाकते ते सोने नसते. अशा प्रकारची उदाहरणं आपण पाहिले. त्याच्यानंतर आपण प्रश्नार्थक सर्वनाम पाहिलं. चौथा प्रकार सर्वनामाचा. प्रश्नार्थक सर्वनाम मित्रांनो कधी असतं? तर प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणण्यासाठी वाक्यामध्ये कोण, कॉमा, काय या दोन्हीपैकी एक शब्द असणं गरजेचं आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणं गरजेचं आहे. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम पाहिलं. अनिश्चितचं दुसरं नाव सामान्य आहे. बघा, अनिश्चित आणि सामान्य सर्वनाम पण 2च आहेत आणि ती कोण आणि कायच आहेत. मग कोण आणि कायला अनिश्चित कधी म्हणायचं? तर त्या दोन्हीपैकी एक शब्द वाक्यात असायला पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसला पाहिजे. मग त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर मित्रांनो आपण शेवटचं पाहिलं 6वा प्रकार सर्वनामाचा, आत्मवाचक सर्वनाम. मित्रांनो, जोर देण्यासाठी आत्मवाचक सर्वनामाचा वापर केला जातो. मराठीत 2 आत्मवाचक सर्वनामे आहेत, आपण, कॉमा, स्वतः. काही वेळा निज हा शब्द सुद्धा आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरला जातो. हे पण आपण पाहिलं. उदाहरण पाहिले. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः आत्मवाचक सर्वनाम. नागरिकांनी आपण हून कर भरावा. आपणला हून प्रत्यय जर आला तर ते आत्मवाचक सर्वनाम असतंय. आत्मवाचक सर्वनाम म्हणण्यासाठी आपणला हून प्रत्यय येणं बंधनकारक आहे. जर नाही हून प्रत्यय आला तर ते प्रथम किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय होतं? कन्वर्ट होत असतंय किंवा ते द्वितीय किंवा प्रथम किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामच असतंय. मग आपणला आत्मवाचक सर्वनाम म्हणण्यासाठी हून प्रत्यय येणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आपणहून अभ्यास करावा हे उदाहरण आपण नंतर पाहिलं. प्रौढत्वी निज सैसवास जपावे. निज शब्द आला. निज हे सुद्धा आत्मवाचक सर्वनाम म्हणून वाक्यामध्ये वापरतो. आणि पक्षी निज बाळासह बागडती हे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणजे एकंदरीतरित्या सर्वनाम नावाचा टॉपिक अगदी सोप्या भाषेमध्ये पूर्ण मार्क मिळतील या पद्धतीने आपण पाहिला. जर मित्रांनो तुम्हाला काय अडचण आली तर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे. माहिती नसेल तर लिहून घ्या. माझा नंबर आहे 9309 06 97 46. या नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती कॉल करायचा आहे मित्रांनो. कशावरती करायचा आहे? व्हॉट्सअप कॉल करायचा आहे.
ठीक आहे, कधी करायचा आहे तो? संध्याकाळी करायचा आहे 9 ते 10 या वेळामध्ये. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची पूर्ण उत्तरं देईल. काही अडचण असेल तर मला या ठिकाणी या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय, कारण की त्या टाईममध्ये मी फ्री असतो. माझी ऑफलाईन लेक्चर चालू असतात, रेकॉर्डेड लेक्चर असतात, ॲपमधील लेक्चर असतात, त्याच्यामुळे मला इतर वेळ भेटत नाही. मात्र 9 ते 10 या वेळामध्ये तुमच्या प्रत्येक उत्तरासहित तुमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मित्रांनो, इथंच थांबतोय. सर्वनाम टॉपिक संपलेला आहे. शब्दांची पुढची जात घेऊन मी पुढच्या लेक्चरमध्ये येणार आहे. शब्दांची पुढची जात आहे विशेषण. ही आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. धन्यवाद मित्रांनो.